नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप सुंदर असा एपिसोड पाहायचा आहे. आनंदीने मात्र विद्याधरची नांगी ठेचली आहे, कारण तो युगंधर आणि मुलांमध्ये जे काही विघ्न आणतोय, ज्या काही गोष्टी घडून आणतोय, त्या दोघांना वेगळं करण्याचा जो काही त्याचा अट्टहास आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर आनंदीने शिक्कामोर्तब केला आहे. आणि विद्याधरला मात्र सरळ सरळ ओपन चॅलेंज देऊन मी बापलेकामधला दुरावा लवकरच मिटवणार आहे असं विद्याधरला सांगितलं आहे. हेच आपल्याला याच्या भागात पाहायचं आहे. सोबतच युगंधरने आनंदीसाठी गायलेली अंगाईसुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय हा जो काही पृथ्वी आहे, तो पृथ्वी मात्र इथे आता त्याच विचारामध्ये हरवलेला असतो. तेव्हा आरती येते आणि आरती त्याच्याकरिता कैरी घेऊन आलेली असते. जेव्हा कैरी घेऊन येते त्यावेळेला ती म्हणत असते, हे तुझ्यासाठी आहे. तेव्हा तो म्हणत असतो, म्हणजे मला काहीच समजलं नाही, नेमकं तुझं काय चाललेलं आहे आणि तू मला ही कैरी का बरं देत आहेस? वेडी आहेस का? आत्ता काय ह्या कैरीचं मी लोणचं बनवणार आहे का? तेव्हा ती म्हणत असते, अरे तसं नाही, लोणचं वगैरे अजिबातच नाही. जे आज ना मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. खरं पाहायला गेलं ना तर एक काम कर ना, हे बघ, काही जरी झालं ना तरी सुद्धा आनंदीसाठी आज तू जी काही धावपळ केलीस त्या सगळ्या गोष्टीमुळे मला तर खरंच फार जास्त आनंद झाला आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मला तुझ्याकडून काहीही नको आहे. तुला सांगितलं ना निघून जा म्हणून, तुला कळत नाही का साध्या साध्या गोष्टी? तेव्हा मात्र तो रागानेच तिथून निघून जातो. जेव्हा रागातच निघून जातो त्यावेळेला मात्र इथे आरती स्वतःच्या मनाशीच त्याच्याबद्दल बडबड करत असते. हा मुलगा डांबरीचा आहे, हा मुलगा कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलू लागलेली असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला बरीच रात्र उलटलेली असते. आनंदी म्हणत असते, ऐका ना सुनीताताई, हे बघा, मला ना इथे झोपायला जमत नाही आहे. अहो, ही गादी ना फार मऊ आहे. तेव्हा सविता म्हणत असते, काय चाललंय आनंदीताई तुमचं? गादी मऊ आहे म्हणजे मला नाही समजत तुमचं काय चाललं आहे ते. अहो, मला सांगा सविताताई, मी लहानपणापासून चटईवर झोपली आहे आणि त्या चटईची माझ्या शरीराला सवय झाली. आता बघा ना, इथे लग्न होऊन आल्यापासून सुद्धा मी किचनमध्ये चटईवरच झोपते. कशा अवस्थेत झोपते हे तुम्हाला चांगलंच माहिती ना. मग उगाचच ही गादी मला नको आहे हो. ऐका ना, तुमच्याबरोबर मलासुद्धा खाली अंथरूण घाला ना, मी सुद्धा खाली चटईवरच झोपते. हे बघा आनंदीताई, असलं काहीही करू नका. जर मालक साहेबांना समजलं ना तर माझ्या नोकरीचा राजीनामा माझ्या हातात आला म्हणूनच समजा. उगच का माझ्या गरिबाच्या पोटावर पाय द्यायला हो. गप्प झोपा ना आनंदीताई तुम्ही. मालक साहेबांना समजलं तर ते किती रागराग करतील. तुम्हाला तर मालक साहेबांचा रागराग चिडचिड माहितीच आहे ना. आनंदी त्यावर म्हणत असते, अहो असं काय करताय सविताताई, मला नाही झोप येत तर आता काय करणार? कोणी तुम्हाला काही बोलणार नाही, पण प्लीज मला नको हो इथे असं काही. तेव्हा सविता मात्र आनंदीवर ओरडून म्हणत असते, आनंदीताई, तुमचं आता हे खूपच जास्त होतंय बरं का. मी तुमचं काहीही ऐकणार नाही. तुम्ही गपगुमानं झोपा बरं गुपचूप. चला झोपा बरं पटकन. असं म्हणून ती तिच्या अंगावर आता पांघरून घालत असते आणि तिला झोपायला सांगत असते आणि म्हणत असते, मला सुद्धा झोप आली आहे. दिवसभर मी कामं करून थकते ना हो आनंदीताई. असं काय करायला सा, झोपा तुम्ही पटकन. तेव्हा तरीसुद्धा आनंदी तिला म्हणतच असते, नाही हो, मला अशी नाही ते झोप येते, मला त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टींचा. पण सविताने न ऐकल्यामुळे आता आनंदीला झोपवू लागलेलं असतं. दुसरीकडे आपण पाहतो आता विद्याधरनं त्याचं पूर्ण शिफ्टिंग जे आहे ते गेस्ट रूममध्ये केलेलं असतं. तेवढ्यातच शिर्केंचा फोन येतो आणि शिर्के म्हणत असतात, मालक साहेब. तेव्हा मालक साहेब म्हणतात, हां बोला शिर्के, काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा शिर्के म्हणत असतात, नाही मालक साहेब, तसं पाहायला गेलं तर काही ठीक नाही आहे फारसं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी एवढ्या उशिरा असं याच्यासाठी फोन केला आहे की मी तुम्हाला ना आत्ता काही डिझाईन्स पाठवलेल्या आहेत. मला असं वाटते की तुम्ही त्या डिझाईन्स एकदा पाहून घ्याव्या. म्हणजे तुमचं एकदा अप्रूव्हल आलं ना तर मी ते समोर पाठवून पुढे कामाला लागू शकतो.
तेव्हा युगंधर म्हणत असतो, बरं ठीक आहे शिर्के, मी पाहतो, पण माझ्या टॅबवरती डिझाईन पाठवू नका, मला ना माझ्या फोनवरतीच डिझाईन्स पाठवा. का काय झालं मालक साहेब, सगळं ठीक आहे ना, तुम्हाला टॅबवरती का बरं नको आहेत? म्हणजे तुम्ही नेहमी टॅबवरच बघता ना झूम करून, मग आत्ता काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही शिर्के, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे बरं का, पण काय आहे ना, मी आत्ता गेस्ट रूममध्ये आहे. का गेस्ट रूममध्ये का आहात? अहो शिर्के, आनंदीची तब्येत बरी नाही आहे, तिला व्यवस्थित आराम करता यावा म्हणून गेस्ट रूममध्ये मी आहे आणि आनंदी माझ्या बेडरूममध्ये आहे. तेव्हा शिर्के म्हणत असतात, खरं सांगू का मालक साहेब, तुम्ही आनंदीचा एवढा विचार करायला असा ना, हे बघून मला फारच छान वाटतंय बरं का, पाठवतो मी डिझाईन. असं म्हणून शिर्के फोन ठेवतो आणि इथे युगंधरच्या मोबाईलवरच तो आता सर्व डिझाईन्स पाठवत असतो. आता जेव्हा युगंधरच्या फोनवर डिझाईन्स येतात तेव्हा तो झूम करून पाहण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, पण प्रॉब्लेम होतो कारण त्याने चष्माच घातलेला नसतो आणि चष्मा न डोळ्याला लावल्यामुळे आता त्याला काही त्या डिझाईन्स व्यवस्थित दिसत नाही. मग आता म्हणत असतो, बहुतेक ना तो चष्मा इथे माझ्या खोलीतच राहिला, बहुतेक ना जाऊन घेऊन यावं लागेल. जर नाही पाहिलं तर शिर्केंचं काम अडेल. आनंदी झोपली असेल का आता, काय करू, जाऊ का? जर नाही नसेल झोपली तर ठीक आहे, पण झोपली असेल तर उगाचच तिची झोपमोड व्हायला नको, पण नाही जातोच. असं म्हणून तो आता चष्मा आणायला जातो. दुसरीकडे आपण पाहतो इथे विद्याधर हा टेन्शनमध्ये असतो आणि शिल्पा त्याला म्हटलेली असते, जर तू त्या कुकरचा ब्लास्ट केलाय ही गोष्ट युगंधरला समजली तर मग मात्र तुझं काही खैर नाही आहे. तुला तो अगोदर सोलेल आणि त्यानंतर मग पोलिसांकडे देईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता हा म्हणत असतो, खरं तर सगळीकडूनच माझी कोंडी झाली, काय करावं ते समजतच नाही आहे. ह्या शिल्पाताईनं सुद्धा माझी ते गोचीच करून ठेवलेली आहे. आणि दारू पित असतो तेवढ्यातच आता त्याचं लक्ष सहज त्याच्या बोटाकडे जातं, ज्या बोटामध्ये त्याची एक अंगठी गायब असते. आता विचार करू लागतो, ही अंगठी कुठे पडली असेल? तेव्हा पटकन लक्षात येतं की ही अंगठी तर ना किचनमध्ये पडलेली आहे. म्हणजे मी जो काही ब्लास्ट घडून आणला, तो ब्लास्ट जेव्हा घडला, जेव्हा मी कणिक घेत होतो त्यावेळेला मात्र ही अंगठी निसटून तिथेच कुकरच्या जवळ पडली असावी किंवा किचन ओट्यावर पडली. जर आता ही अंगठी उद्या सविताच्या हाती लागली तर ती सविता मात्र दुसऱ्या क्षणाला युगंधरकडे नेऊन देईल, कारण हल्ली युगंधरचे चमचे मात्र खूपच आहेत आणि युगंधरचे चमचे एवढे असल्या कारणाने मला तर आता इथे टेन्शनच येऊ लागलेलं आहे, असं सुद्धा तो बोलत असतो. एकतर आता जर हे सगळं युगंधर दादाला समजलं तर माझी काही खैर नाही आहे. मला काही करून ती अंगठी शोधली पाहिजे. अगोदरच शिल्पाताई डोक्यावर बसली आणि त्यात जर ही अंगठी त्या सविताला सापडली तर ती मात्र ताबडतोब तिकडे नेऊन देईल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि धावतच किचनकडे धाव घेत असतो, जेणेकरून त्याला ती अंगठी शोधता येईल. तर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आनंदी पुन्हाही झोपण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण तिला काही फारशी झोप येत नसते. तेव्हा लगेचच इथे उठून बसण्याचा जागीच असते आणि प्रयत्न करत असते की काय करावं समजत नाही. आणि म्हणूनच ती इथे ह्या सविताताईंना पुन्हा आवाज देत असते आणि म्हणत असते, अहो अहो सविताताई, ऐका ना मी काय म्हणते ते. तेव्हा सविता आता म्हणत असते, आनंदीताई तुमचं काय चाललंय, तुम्ही का बरं झोपत नाहीत? हे बघा प्लीज प्लीज तुम्ही झोपा ना, तुम्ही सुद्धा झोपा आणि त्यानंतर तुम्ही मला सुद्धा झोपू द्या ना प्लीज. असं काय करायला असा, हे बघा असं नका हो करू, मला झोप आली हो आत्ता. तेव्हा आनंदी म्हणत असते, अहो सविताताई काय करू मला समजतच नाही आहे, सांगा ना, मला नाही हो झोप येत, मला खरंच त्रास होतोय. तेव्हा ती म्हणत असते, आता खूप जास्त अति होतंय हा आनंदीताई तुमचं, हे बघा आता तुम्ही गप झोपा बरं का, नाहीतर मी सरळ सरळ तुमचं नाव ना मालक साहेबांना जाऊन सांगेल बरं का. असं म्हटल्याबरोबर तिथे युगंधर आलेला असतो आणि जेव्हा युगंधर येतो तेव्हा आनंदीला म्हणत असतो, आनंदी काय चाललंय तुझं? तू अजूनही झोपली नाहीस का? ठीक आहे ना सगळं? तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना? तुला काही दुखत वगैरे नाही ना? तेव्हा आनंदी म्हणत असते, सॉरी मालक साहेब, मी ठीक आहे. अगं पण तुम्ही अशा गप्पा काय मारताय एवढ्या उशिरापर्यंत लहान मुलांसारखं? तेव्हा आनंदी म्हणत असते, मालक साहेब मला झोप येत नाही हो. काय झोप येत नाही आहे? हे काय नवीनच कारण आहे आता? लहान आहेस का आनंदी तू? कारणं देऊ नकोस, झोप गपचूप आणि तुला आराम मिळावा आणि त्याचबरोबर तुझी लवकरात लवकर तब्येत बरी व्हावी म्हणून इथे तुला आराम करायला ठेवलं आहे ना, आणि तू म्हणते झोप येत नाही आहे म्हणून.
त्यावेळेला लगेच आता इथे ती म्हणत असते, नाही मालक साहेब, विषय तसा अजिबातच नाही आहे. मालक साहेब, त्याचं काय झालं आहे तुम्हाला सांगू का? बघा ना, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला झोप का येत नाही. अहो मालक साहेब, ही गादी ना फारच जास्त मऊ मऊ आहे बघा, आणि ही गादी फार जास्त मऊ मऊ असल्या कारणाने ना मला खरं सांगते मला त्यामुळे झोप येत नाही. अहो मालक साहेब, मला लहानपणापासून चटईवर झोपण्याची सवय ना. आनंदी, असं काय करतेस? मला एक गोष्ट सांग, गेस्ट रूममधली गादीसुद्धा ह्या गादीसारखीच मऊ आहे ना, तिथे बरी तुला झोप येते आणि इथे बरी तुला झोप येत नाही. तेव्हा मध्येच सविता म्हणायला लागते, अहो मालक साहेब, त्या कुठे गेस्ट रूममध्ये. तेवढ्यातच आनंदी तिचं बोलणं अर्ध्यावर तोडते आणि म्हणत असते, हां हां, बरोबर आहे बरोबर आहे, मी गेस्ट रूममध्ये झोपते, ती गादी थोडीशी आहे मऊ, पण मालक साहेब नाही हो झोपता येत. आनंदी, बाद झालं आत्ता, मी तुझं एकही शब्द ऐकून घेणार नाही. ताबडतोब ताबडतोब इथे गुपचूप झोपायचं आहे, समजलं तुला? अजिबात कारण वगैरे काहीही द्यायची नाही आहेत, गुपचूप झोपायचं, कळलं का? आणि त्यानंतर मात्र इथे युगंधर सविताला म्हणत असतो, सविता, तू जा तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, तू दिवसभर दमली आहेस ना, मी थांबतो थोडा वेळ इथे. तेव्हा सविता तिचं अंथरूण उचलते आणि त्यानंतर तिच्या खोलीतून निघून जाते. आता युगंधर मात्र म्हणत असतो, शांत झोपायचं आनंदी, समजलं? झोप, मी पण इथेच आहे. तेव्हा मात्र इथे युगंधर समिधाची एक अंगाई फोनवर त्याने रेकॉर्ड करून ठेवलेली असते आणि ते म्युझिक तो प्ले करतो आणि म्युझिक प्ले केल्यानंतर लगेचच आता ते म्युझिक प्ले होत असतं. आता म्युझिक प्ले होत असताना आनंदी म्हणत असते, मालक साहेब, हे काय आहे? तेवढ्यातच आता युगंधर म्हणत असतो, हे काय आहे म्हणजे? अगं, ही ना समिधाने इथे मुलांसाठी रेकॉर्ड करून ठेवलेली एक अंगाई आहे आणि जेव्हा मुलं झोपायची नाही ना, तेव्हा ती अंगाई हीच गायची. आणि अजूनसुद्धा मला जेव्हा जेव्हा झोप येत नाही ना, तेव्हा तेव्हा मी समिधाने गायलेली ही अंगाई मोबाईलवर प्ले करतो आणि त्यानंतर मात्र ती तासनतास ऐकत मी तसाच झोपी जातो. आज तुला नक्कीच झोप येईल, ही समिधाची अंगाई आहे, तू झोप बरं. असं म्हणून आता आनंदी म्हणत असते, ठीक आहे मालक साहेब, मी झोपण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण मला झोप येईल की नाही हे मी तुम्हाला नाही सांगू शकत, असं पुन्हा एकदा ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो अंगाई ही सुरू असते आणि जेव्हा अंगाई सुरू असते त्यावेळेला मात्र आनंदी शांतपणे झोपू लागलेली असते. तर इथे मात्र युगंधरसुद्धा आता शांतपणे झोपू लागलेला असतो. त्याला समिधाची फार आठवण येत असते. समिधाची एवढी आठवण येऊनसुद्धा आता ही अंगाई गायल्यानंतर काही जरी झालं तरीसुद्धा शांतपणे झोपायचं आणि त्याचबरोबर समिधाच्या आठवणीत तासनतास इथे रुळून जायचं, हीच त्याची खासियत होती. आता जेव्हा तो ती अंगाई गात असतो तेव्हा त्याला भास होतो की समिधा ही त्याच्या आजूबाजूला कुठेतरी आहे आणि समिधा आजूबाजूला असल्याचा जेव्हा त्याला भास होतो तेव्हा मात्र त्याला फार आनंद झालेला असतो. समिधा त्याच्यासमोर उभी राहिली आणि त्याच्यासाठी आनंदीसाठी अंगाई गातीये आणि त्यानंतर ती त्या दोघांनासुद्धा झोपवत आहे, असंच इथे कुठेतरी जाऊन त्याला वाटत असतं. एवढी सुंदर अंगाई जेव्हा ती गात असते त्यावेळेला मात्र इथे आता आपण पाहतो की आनंदीसुद्धा आता गाढ झोपू लागलेली असते आणि आनंदीसुद्धा गाढ झोपल्यानंतर आता मात्र इकडे हा जो काही दुसऱ्या बाजूला विद्याधर आहे, तो विद्याधर मात्र किचनमध्ये त्याचे कारनामे करतच असतो. तर आता प्रेक्षकांनो, इथे ही अंगाई बराच वेळ सुरू ठेवली आहे बरं का, बराच वेळ त्यांचं ते सॉन्ग आहे आणि त्यानंतर मात्र आता युगंधरचे डोळे आपोआपच समिधाच्या आठवणीमध्ये पाणावलेले आहेत. समिधा भरभरून अशी प्रेम करणारी व्यक्ती, जी की युगंधरवरच नाही तर तिच्या संसारावर, तिच्या मुलावर एवढी भरभरून प्रेम करणारी व्यक्ती आज मात्र इथे त्याच्या आयुष्यात नाही आहे. ही गोष्ट, ही खंत त्याला कायम आहे आणि ही खंत कायम असल्यामुळे आता मात्र त्याला अजूनच ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ लागलेला असतो. तेव्हा मात्र इथे समिधासुद्धा रडते असं कुठेतरी जाऊन त्याला वाटत असतं आणि समिधाचं रडणंसुद्धा त्याला इथे जाणू लागलेलं असतं आणि त्यामुळे तो अजूनच इथे खचून चाललेला असतो की आनंदी इथे झोपली तर नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज समिधा इथे माझ्या आयुष्यात नाही आहे, ही मोठी गोष्ट त्याला इथे कुठेतरी जाऊन अजूनही वाटत असते. आता बराच वेळ ती अंगाई चालू असते, आनंदीला गाढ झोप लागलेली असते.
युगंधर मात्र जागाच असतो. जेव्हा ती अंगाई संपते त्यावेळेला मात्र तो म्हणत असतो, बहुतेक आता आनंदी झोपली आहे. आता मला इथून गेलं तरी सुद्धा चालेल. मला तो चष्मा शोधायला पाहिजे. तो चष्मा घेऊनच इकडे मला जायचं आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच इथे तो चष्मा शोधायला सुरुवात करत असतो. जेव्हा चष्मा शोधत असतो त्यावेळेला मात्र इथे त्याला चष्मा पूर्ण खोलीत कुठेच सापडत नाही. पण नंतर विचार करत असतो, बहुतेक चष्मा जो आहे ना तो आनंदीच्या उशीच्या खाली असावा, असं म्हणून तो आता चष्मा उशीच्या खाली शोधायला पुन्हा सुरुवात करत असतो. आणि उशीच्या खाली मात्र त्याला चष्मा शेवटी हाताला सुद्धा गावतो. पण सापडल्यानंतर प्रेक्षकांनो तिथे मात्र खूप मोठा धमाका होतो. आणि तो धमाका म्हणजे की आता त्याच्या गळ्यातली जी काही सोन्याची साखळी आहे, चैन आहे, ती मात्र आनंदीच्या त्या इयरिंगमध्ये अडकलेली असते. जेव्हा आनंदीच्या इयरिंगमध्ये ती चैन अडकते त्यावेळेला मात्र इथे आता हा युगंधर टेन्शनमध्ये येतो की आनंदीला जाग यायला नकोय म्हणून. जर आनंदीला जाग आली तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. आणि त्यावेळेला आता हळूचच ज्या इयरिंगमधले अडकलेली जी काही त्याची चेन आहे ती हळूच तो काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता प्रेक्षकांनो थोडंसं कन्फ्युजिंग आहे. 2 दिवसापूर्वी एक प्रोमो आला होता. त्यामध्ये असं दाखवण्यात आलं होतं की जेव्हा इथे तो चष्मा घ्यायला वागतो, ती चेन तिच्या इयरिंगमध्ये अडकते त्यावेळेला मात्र तिथे हा आपला पृथ्वी जो आहे तो पृथ्वी आलेला दाखवलेला होता. पण असं काहीही नाही, पृथ्वी तिथे आलेला नाही. तर इथे मात्र फक्त युगंधर आणि आनंदीच असतात. त्याने ती चेन मात्र आता काढून घेतलेली असते. आणि जेव्हा ती चेन काढून घेतो तेव्हा मात्र आनंदी हलतसुद्धा नाही, डुलतसुद्धा नाही. आणि तो ती चेन काढून घेऊन तिथून त्याचा स्वतःचं काम करण्यासाठी त्याच्या गेस्ट रूममध्ये निघून जातो. असं फक्त एवढंच इथे दाखवलं आहे, बाकी काहीही नाही. नाहीतर त्या प्रोमोमध्ये असं दाखवलं होतं की आता युगंधर चष्मा घ्यायला जातोय आणि तेवढ्यातच तिथे पृथ्वी येतोय आणि पृथ्वी मात्र त्या दोघांना पाहतोय. पण असं काही नाही दाखवलं. आता हा प्रोमो का शूट केला आहे का नाही माहीत नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. किंवा कदाचित नंतर जर होणार असेल तर ते काही आपण सांगू शकत नाही. पण तुमचा कमेंटमध्ये अभिप्राय नक्कीच कळवा. इथे दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतो जेव्हा इथे युगंधर हा खोलीत येतो त्यावेळेस म्हणत असतो, पाणी पण नाही खोलीत ठेवलं, पाणी घेऊन यायला पाहिजे, म्हणून तो किचनकडे निघालेला असतो. दुसरीकडे विद्याधर किचनमध्ये जातो आणि त्याची अंगठी तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कुठे पडली असेल अंगठी, कुठे पडली असेल अंगठी, असं म्हणून पूर्ण किचनमध्ये शोधतो. सुरुवातीला फरशा चापत असतो, त्यानंतर किचन वट्ट्यावर शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि शेवटी त्याला तिथेच एका टोपच्या आडोशाला ती अंगठी शेवटी दिसलेली असते. आणि जेव्हा ती अंगठी दिसते त्यावेळेला मात्र त्याचा आनंद जो आहे तो गगनात मावत नसतो. आता माझ्या विरोधामध्ये कोणताही पुरावा इथे माझ्या दादाला भेटणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा ही अंगठी फक्त आणि फक्त आता माझी आहे. आणि इथे आनंदीच्या जीवावर मी उठलो होतो ही गोष्ट मात्र कोणाला समजणार नाही, हे त्याच्या लक्षात येतं. तेवढ्यातच त्याला किचनमध्ये कोणीतरी येत असल्याची जाणीव होते. त्यामुळे लगेच आता किचनमध्येच लपून बसतो. पाहतो तर काय, त्याचाच दादा किचनमध्ये आलेला आहे. मनामध्ये बोलत असतो, ह्याला पण आत्ताच यायचं होतं का? हा तर कधी किचनमध्ये ढुंकूनसुद्धा बघत नाही आणि आज चक्क किचनमध्ये आला आहे. बरं झालं नशिबी ते लपलो, नाही तर आज तर मी ह्याच्या हाताला गावलोच असतो, असं म्हणतो. आणि तिथेच बाजूला किचन वट्ट्याच्या लपून बसलेला असतो. आता इथे युगंधरसुद्धा पाणी प्यायला आलेला असतो. पाणी भरतो आणि त्यानंतर पाणी भरत असताना त्याला ना फोनचा आवाज येतो. मग आता इथे तो म्हणत असतो, फोन कोणाचा वाजायला आहे? तेवढ्यातच विद्याधर पटकन त्याचा फोन वाजणारा बंद करत असतो. आणि आजूबाजूला युगंधर पाहतो पण त्याला कोणीच दिसत नाही किंवा कसला आवाजही दिसत नाही. किंवा इथे आता फोन वाजत असतो पण त्याला फोनसुद्धा तिथे कुठे दिसत नाही. त्यामुळे पुन्हा मनाशी म्हणत असतो, बहुतेक ना हॉलमध्ये कुणाचा तरी फोन राहिला आहे आणि तोच फोन कदाचित वाजत असावा, बघितला पाहिजे. नाहीतर इथं किचनमध्ये आत्ता कुणाचा फोन असणार आहे, असं सुद्धा आता
युगंधर म्हणत असतो आणि म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे तो तिथून बाहेर निघून जाण्याचा तेवढाच प्रयत्न करत असतो. आता बाहेर तर निघून जातो, पण निघून गेल्यानंतर आता हा विद्याधर मात्र युगंधरच्या तावडीतून पूर्णतः सुटलेला असतो, निसटलेला असतो. कारण त्याला असं वाटत असतं की आता मात्र आपण ह्या तावडीतून निसटलेलो आहोत म्हणून. तर आता तो निघून जातो आणि तो निघून गेल्यानंतर आता ह्या विद्याधरला प्रचंड आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो, सुटलो बाबा एकदाचं. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या दादाच्या हाती मी यायला नको होतो, असं म्हणून बाहेर येतो. तोपर्यंत तिथून युगंधर निघून गेलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा खूप कमाल असणार आहे बरं का. नक्कीच पहा तुम्ही, तुम्हाला खरंच खूप आवडेल. कारण आता आपण पाहतो इथे हा विद्याधर आनंदीच्या जवळ जातो आणि तिला म्हणत असतो, काय गं आनंदी, मला एक गोष्ट सांग. तू इथे त्या बापलेकांमधला दुवा मिटवण्यासाठी, त्यांच्यामध्ये असलेलं अंतर कमी करण्यासाठी इथे नौकर बनली आहेस म्हणे. आणि तुला काय वाटतं, तू त्या दोघांमधला जो काही दुरावा आहे तो तू मिटवशील आणि त्यानंतर त्या दोघांना एकत्र आणशील, असं म्हणून तो त्या आनंदीचा हात पकडतो. आणि तेव्हा मात्र आनंदी आता ह्या विद्याधरला जोरातच असा धक्का देते. आता विद्याधरला जोरातच धक्का दिल्यानंतर विद्याधर जवळजवळ बराच लांब जाऊन पडलेला असतो. आणि जेव्हा पडतो त्यावेळेला मात्र तो आनंदीवर आवाज चढून बोलत असतो, म्हणत असतो, ए आनंदी, काय करतेस तू हे? तुझी हिंमत कशी झाली मला धक्का देण्याची? त्यावेळेला मात्र आनंदी गप्प बसत नाही आणि आनंदी इथे विद्याधरला बोट दाखवून बोलत असते. ती म्हणत असते, बास झालं, बास करा, आत्ताच्या आत्ता हे सगळं काही थांबवा. हे बघा, इथे आनंदी ही जन्माला आली ती फक्त आणि फक्त नात्यामध्ये सुख आणण्यासाठी ती जन्माला आली आहे. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. तेव्हा मात्र विद्याधरला पुन्हा एकदा ती धक्का देते आणि धक्का देऊन विद्याधर पुढे येऊन उभा राहतो. त्यावेळेला आनंदी सरळ सरळ इथे त्याच्याकडे बोट दाखवून बोलत असते आणि म्हणत असते, माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये जर आडवा आलास तर गाठ माझ्याशी आहे, समजलं? माझ्या मुलांना आणि माझ्या मुलांच्या सुखाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सोडणार नाही. ही आनंदीची सक्त वॉर्निंग आहे. आणि आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मी मालक साहेब आणि त्याचबरोबर माझी मुलं ह्यांच्यामधला जो काही दुरावा आहे, आलेलं अंतर आहे, हे मी स्वतः दूर करेल, हा आनंदीचा तुम्हाला शब्द आहे. असं बोलल्याबरोबर आता विद्याधर फक्त ह्या रणरागिणी आनंदीकडे पाहतच असतो. त्याला तर समजत नाही की आनंदीमध्ये एवढी शक्ती आली कुठून. तर प्रेक्षकांनो, आनंदीचं हे वागणं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल, कमेंटमध्ये सांगा. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय.